नमस्कार. या विशेष विश्लेषणात सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. सध्या उन्हाचा तडाखा किती वाढलाय नाही का? या कडक उन्हाळ्यात शरीराची अक्षरशः लाही होते. पण काळजी करू नका. आयुर्वेदाचा प्राचीन आणि अत्यंत प्रभावी ज्ञानाचा वापर करून या भयंकर उन्हाळ्यातही शरीर आतून अगदी थंड आणि संतुलित कसं ठेवता येईल हेच आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आजच्या या प्रवासात आपण नेमक्या कोणत्या गोष्टी पाहणार आहोत ते थोडक्यात पाहूया. सुरुवातीला उन्हाळा आणि पित्तदोष यांचा संबंध समजून घेऊया. त्यानंतर हितावह आहार म्हणजे काय खावे, उन्हाळ्यातील खास उपाय असणारा गुलकंद, अहितकर आहार म्हणजे काय टाळावे आणि शेवटी काही अत्यंत महत्त्वाचे आयुर्वेदिक नियम आपण पाहणार आहोत. तर पहिल्या भागाला सुरुवात करूया. उन्हाळा आणि पित्तदोष. उन्हाळ्यात आपल्याला जो काही त्रास होतो त्याचं मूळ नेमकं कशात दडलंय हे आधी समजून घेऊया. आयुर्वेदामध्ये पित्तदोष ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर पित्त म्हणजे आपल्या शरीरातील उष्णता, अग्नी आणि परिवर्तनाचं मुख्य तत्व. हेच तत्व आपली पचनसंस्था, चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम आणि शरीराची अंतर्गत उष्णता नियंत्रित करत असतं. आता होतं काय, उन्हाळ्याच्या दिवसात बाहेरील वातावरणात जी प्रचंड उष्णता असते तिचा आपल्या शरीरातील या अंतर्गत अग्नीशी थेट संबंध असतो. आयुर्वेदात एक अत्यंत रंजक सिद्धांत आहे. समान गुण समान गोष्टींना वाढवतात. याचा सोपा अर्थ असा की उन्हाळ्यातील उष्ण आणि तीक्ष्ण हवामानामुळे आपल्या शरीरातील अंतर्गत उष्णता म्हणजेच पित्त सुद्धा आपोआप वाढायला लागतं. विचार करा, बाहेरून सूर्य आग ओकतो आणि आतून पित्त वाढते. अशा वेळी जर आपण योग्य ती काळजी घेतली नाही तर शरीरातील हा पित्तरूपी अग्नी अक्षरशः भडकू शकतो. मग हे पित्त जेव्हा असंतुलित होतं तेव्हा नेमकं काय होतं? शरीराचं तापमान अचानक वाढणं, सगळीकडे कोरडेपणा जाणवणं, शरीरात जळजळ होणं, ॲसिडिटी किंवा अम्लपित्ताचा त्रास होणं, त्वचेवर लाल रॅशेस येणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड चिडचिड होणं. सध्या उन्हाळ्यात अनेकांना जी ॲसिडिटी आणि अकारण चिडचिड जाणवते ना, ती थेट याच अतिरिक्त पित्ताची देणगी असते. अडचण तर समजली, पण यावर उपाय काय? याचसाठी वळूयात दुसऱ्या भागाकडे. हितावह आहार म्हणजेच संतुलित शरीरासाठी नेमके कोणते थंडावा देणारे पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत. ही वाढलेली उष्णता शांत करण्यासाठी आपल्याला अगदी विरुद्ध गुणांचा आधार घ्यावा लागतो. हे अगदी साध्या गणितासारखं आहे. शरीरातील हा वाढलेला पित्ताचा अग्नी विझवण्यासाठी अन्नातून थंडावा आणि ओलावा मिळणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच आहारात असे पदार्थ असावेत जे पचायला अतिशय हलके, थंड आणि सुटसुटीत असतील. फळांपासून सुरुवात करूया. कलिंगड, खरबूज, पेरू, सफरचंद, नाशपती, द्राक्षे, डाळिंब आणि नारळ हे उत्तम पर्याय आहेत. ही फळं नैसर्गिकरित्याच खूप गोड आणि रसाळ असतात. या फळांमध्ये पाण्याचा अंश भरपूर असतो. त्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि आतली उष्णता शांत करण्यासाठी उन्हाळ्यात ही फळं आपले सर्वात जवळचे मित्र गणू शकतात. भाज्यांच्या बाबतीत म्हणाल तर काकडी, दुधी भोपळा, कोबी, फ्लावर आणि पालक, ब्रोकोली यांसारख्या हिरव्या पालेभाज्या अतिशय फायदेशीर आहेत. ह्या भाज्यांमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं आणि त्या पचनालाही अगदी हलक्या असतात. वाढलेलं पित्त कमी करण्यासाठी या पाण्याने समृद्ध असलेल्या भाज्या खरोखरच चमत्कार करतात. आता धान्य आणि दुग्धजन्य पदार्थांकडे येऊ. पांढरा तांदूळ, बार्ली, ओट्स आणि मुगाची डाळ ही धान्य पचायला एकदम हलकी असतात. आणि हो, साजूक तूप, गाईचं दूध आणि ताजे ताक किंवा लस्सी यांचा आहारात नक्की समावेश असावा. हे पदार्थ पचनसंस्था नैसर्गिकरित्या थंड करतातच, शिवाय शरीराला आवश्यक असलेलं पोषणही पुरवतात. आता वळूया आपल्या विश्लेषणाच्या तिसऱ्या भागाकडे. उन्हाळ्यातील एक अत्यंत खास आणि सुपर हिरो उपाय, गुलकंद. गुलाबाच्या पाकळ्यांची ही ताकद खरोखरच थक्क करणारी आहे. चरकसंहितेत एक अत्यंत महत्त्वपूर्ण उल्लेख आढळतो. त्यात असं स्पष्ट म्हटलंय की गुलकंद हा पित्तदोषाचं उत्तम प्रकारे शमन करतो आणि शरीरातील उष्णतेचं संतुलन राखण्यास मदत करतो. विचार करा, हजारो वर्षांपूर्वीचं हे ज्ञान आपल्याला सांगतंय की गुलाबाच्या पाकळ्या आणि साखरेचं हे अगदी साधंसं वाटणारं मिश्रण शरीरासाठी किती विलक्षण औषध म्हणून काम करतं. गुलकंदाचे फायदे ऐकाल तर थक्क व्हाल. तो शरीराचं तापमान झटपट कमी करतो. ॲसिडिटी तर हा अक्षरशः रामबाण उपाय आहे. उन्हामुळे जी भयंकर डोकेदुखी होते त्यातूनही तो आराम देतो. शिवाय तो अँटीऑक्सिडंट्सचा खजिनाच आहे.
थोडक्यात सांगायचं तर उन्हाळ्यातील अस्वस्थता पळवून लावण्यासाठी आणि त्वचेचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी हा एक अत्यंत चविष्ट आणि बहुगुणी उपाय आहे. मग हा गुलकंद रोजच्या जीवनात नेमका घ्यायचा कसा हे अगदी सोपं आहे. पहिला मार्ग म्हणजे 1 चमचा गुलकंद थंड दुधात मिसळून पिणं. आणि दुसरा मार्ग म्हणजे एखादं मसालेदार जेवण झाल्यानंतर अर्धा चमचा गुलकंद थेट खाणं. ह्या अगदी छोट्याशा आणि सोप्या सवयीमुळे आपल्या पचनसंस्थेला खूप मोठा दिलासा मिळू शकतो. आपण काय खावं हे तर पाहिलं, पण काय टाळावं हे जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. तर आपला चौथा भाग आहे अहितकर आहार काय टाळावे, म्हणजे असे पदार्थ जे आपल्या शरीरातील अग्नीला आणखी भडकवतात. आयुर्वेदाचा एक अत्यंत मूलभूत आणि सोपा नियम चवींवर आधारित आहे. एका बाजूला आहेत शरीराचं संतुलन राखणाऱ्या चवी, गोड, कडू आणि तुरट, तर दुसऱ्या बाजूला आहेत थेट पित्त वाढवणाऱ्या चवी, तिखट, आंबट आणि खारट. उन्हाळ्याच्या दिवसांत आहारात गोड, कडू आणि तुरट चवींना जास्तीत जास्त प्राधान्य देणं हाच स्वतःला आतून थंड ठेवण्याचा खरा मंत्र आहे. तर मग या उन्हाळ्यात आपण नेमके कोणते पदार्थ कटाक्षाने टाळायला हवेत? लाल मिरची, जास्त प्रमाणात वापरलेला लसूण आणि कांदा, व्हिनेगर, टोमॅटो, तसंच संत्री, लिंबू यांसारखी आंबट फळं, जुने चीज आणि लाल मांस. हे सगळे पदार्थ शरीरातील अंतर्गत अग्नीला आणखी चेतवण्याचं काम करतात आणि त्यामुळेच ॲसिडिटीसारखे त्रास डोकंवर काढतात, जे आपल्याला नक्कीच नको आहेत. तसंच जड, तेलकट, तळलेले आणि प्रक्रिया केलेले म्हणजेच प्रोसेस्ड पदार्थ पूर्णपणे टाळले पाहिजेत. उन्हाळ्यात आपल्याला सहसा भूक कमी का लागते यामागचं शास्त्र इथे दडलंय. उन्हाळ्याच्या प्रखर उष्णतेमुळे आपली पचनशक्ती म्हणजेच आपला अग्नी नैसर्गिकरित्या मंदावलेला असतो. अशा वेळी हे जड पदार्थ पचवणं हे शरीरासाठी एक फार मोठं आणि कठीण काम होऊन बसतं. पेयांच्या बाबतीत सांगायचं तर एक अत्यंत आश्चर्याची गोष्ट आहे. चहा, कॉफीसारखे कॅफिनयुक्त पदार्थ आणि अल्कोहोल उष्णता वाढवतात हे तर आपल्याला माहीत असतंच. पण सर्वात हानिकारक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे अतिशय थंड किंवा बर्फाचं पाणी पिणे. होय, अगदी खरंय. वरवर पाहता हे बर्फाचं पाणी थंड वाटत असलं तरी प्रत्यक्षात ते पचनशक्ती कमकुवत करतं आणि पचनाचं सगळं कामच बिघडून टाकतं. आता आपण शेवटच्या आणि अतिशय महत्वाच्या भागाकडे आलो आहोत. भाग 5, महत्वाचे आयुर्वेदिक नियम. सर्वांगीण थंडाव्यासाठी आपली जीवनशैली कशी असावी हे यात पाहूया. मगाशी आपण बर्फाच्या पाण्याबद्दल बोललो. आता बर्फाचं पाणी आणि आपल्या माठातील पाणी यांची तुलना केली तर एक गोष्ट अगदी स्वच्छ होते. माठातलं पाणी शरीराला एक नैसर्गिक थंडावा देतं आणि शिवाय रक्ताची pH लेवलसुद्धा उत्तम प्रकारे संतुलित ठेवतं. याउलट फ्रीजमधलं पाणी पचनक्रिया मंदावतं. म्हणूनच या आधुनिक रेफ्रिजरेटरपेक्षा आपला पारंपरिक माठ उन्हाळ्यात कितीतरी पटीने श्रेष्ठ आणि फायदेशीर आहे. जेवणाच्या वेळेबाबतचा हा आयुर्वेदिक नियमसुद्धा खूप प्रभावी आहे बरं का. दिवसभरातलं सर्वात जड आणि मुख्य जेवण हे दुपारी 12 ते 1च्या दरम्यानच घ्यावं. याचं कारण असं की याच वेळी सूर्य आकाशात बरोबर मध्यभागी असतो. निसर्गाच्या या चक्रानुसार आपली पचनशक्तीही यावेळेत सर्वात जास्त मजबूत असते. उन्हाळ्यात कमकुवत झालेल्या आपल्या पचनसंस्थेला या साध्याशा नियमाचा खूप मोठा आधार मिळतो. आणि हो, एका सुपरफूडबद्दल आवर्जून सांगावंसं वाटतं ते म्हणजे आवळा. आवळा हा व्हिटॅमिन सीचा अक्षरशः खजिना आहे. उन्हाळ्याच्या दिनचर्येत जर आपण आवळ्याचा समावेश केला तर तो शरीराला अतिशय उत्तम असा नैसर्गिक थंडावा देतो. त्यामुळे आहारात आवळा नक्कीच असायला हवा. आज आपण पित्तदोषाचं संतुलन आणि उन्हाळ्यातील आहाराबद्दल भरपूर रंजक आणि उपयुक्त माहिती घेतली. आता जाता जाता सर्वांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न. या सर्व माहितीच्या आधारे यंदाच्या उन्हाळ्यात पित्त कमी करण्यासाठी आपण आपल्या आहारात असा कोणता पहिला बदल करणार आहोत यावर नक्की विचार करूया आणि आपल्या शरीराला या उन्हाळ्यात आवश्यक असलेला थंडावा आणि संतुलन देऊया. या विश्लेषणात सामील झाल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.